नमस्कार मित्रांनो. तर आजची सकाळ वाशीवरून होते. मी घरातून काय ब्लॉग वगैरे केला नाही, डायरेक्ट इथे आला आणि ब्लॉग वगैरे चालू केला आहे. कसं दिसतोय, स्मार्ट वगैरे दिसतोय की नाही. आणि आता सोबतसाठी थांबलो आहे. वाजलेत 5:30. आपण चाललो आहे इगतपुरी वॉटरफॉल. आय थिंक सो इगतपुरी वॉटरफॉल भेटू आपण. 5:30 झालेत पण अजून आला नाही आहे. वेट करूया थोडा वेळ अजून. येईल. घरातून निघालो तेव्हा याला कॉल केलेला, तेव्हा याने कॉल नाही उचलला. 3-4 कॉल केले, एक कॉल नाही उचलला कुत्र्याने. आता पोचतोय, येईल थोड्या वेळात. आपण इथे थांबलो आहे. 2-4 कुत्रे आहेत इथे. कुत्र्यांची माझी काय फाटते. बघू. आलाय सुबोध आलाय. गेल्या अर्धा तास इथे मला उभा करून आलाय. अरे काय लाज वाज आहे की नाही? अर्धा तास. चला आपण निघूया इथून. आम्ही आता हायवेला थांबलो. त्याचं नाव आहे आग्रा हायवे. इथून थांबलेलो दुकान लागलं आणि आपली गाडी हा झाला दुसरा बँक होता. रोड थोडेसे भंगार आहेत मध्ये खड्डे वगैरे भरपूर आहेत. पण नक्की आहे सगळं. आता काय कंटिन्यू करूया राईड. चला. तर मित्रांनो, आम्ही इथे थांबलो साईडला आता. आणि दाखवण्यासारखं कायच नाही इकडे. पूर्ण स्ट्रेट रोड आहे. त्याच्यामध्ये थांबलो साईडला. तुम्हाला सांगितलं की स्ट्रेट रोड आहे. अजून साधारण तरी 62 किलोमीटर्स आहे. आणि सेम आग्रा हायवेच आहे, पूर्ण स्ट्रेट आहे. मध्ये काही थोडे रस्ते आहेत तिकडे, मग तुम्हाला दाखवेन काय आहे काय नाही. बाकी मजा येते राईड करायला. मस्त गाडीसुद्धा चालते. आणि आता मी सुबोधला रेनकोट दिला आहे. या पाठी वगैरे बाकी सगळं मजेत आहे. चला बाय. राईड कंटिन्यू करू. मस्त मिसळ एन्जॉय करतोय. इथे कसाराच्या आसपास आहे आणि मिसळ एक नंबर आहे. बघा मिसळ गरम गरम आहे, तिखट आहे, इतकी पण चव नाही. खूपच छान आहे नॉर्मल. अरे कहना क्या चाहते हो? तिथून असं चिखलामधून वगैरे आलो इकडे, पण व्ह्यू बघा भाई. वर्थ इट. आणि आता फोटो वगैरे काढू आणि लगेच निघू, कारण इकडे पाऊस आला. तिकडे मध्ये चिखल वगैरे भरपूर आहे. इथे शाहरुख खानचा पोस्ट होतो. सलग 5-10 मिनटं झाले आम्ही इथे थांबलो आहे. आणि एक सेंटर भेटलेला आम्हाला. थोडे शूज वगैरे, रेनकोट वगैरे घातला आम्ही इथे. झबळा रेनकोट नाही, झबळा. काय व्ह्यू आहे यार, धुके वगैरे सगळं आहे इथे. खरी मजा आहे तिथं. घरी मजा आहे. मी पाण्यात उडी मारली असती. पाणी कमी आहे त्याच्यामुळे मी उडी नाही मारत आहे. मी उडी पण मारली असती. पाणी दाखव जरा त्यांना. पाणी काय आहे? कमी आहे. हे खूपच कमी आहे. आणि नाहीतर मी उडी पण मारली असती. अरे खोल पण नाही ते, थोडं पायापर्यंत लागत होतं पाणी. मला वाटलं खोल असेल.
उडी मारायला गेलेलो. याचे बच्चन थांबणार नाही हा कधी. पण हे बघा लोक कचरा वगैरे करतात. समोर धुके बघा. आणि इकडे बघे. आणि ह्या टाकीच्या वरती पण मी चढायला गेलो. तिथे एक माणूस उभा आहे. तो सिगरेट बिगरेट पितोय. त्याला सांगितलंय मी सिगरेट वगैरे पिऊ नको वगैरे. धूम्रपान सेहत के लिए हानिकारक होता है. तिथे कोणता माणूस भैया आहे? होता वरती बसलाय तिथं वॉचमॅन. वॉचमॅन बसलाय. हो मी बघितलं आत्ताच जस्ट जाऊन बघितलं. इगतपुरीला बुद्धा पार्कमध्ये आलो. इथे सध्या व्हिडिओ वगैरे शूट अवेलेबल नाही. पण इथे सिनेमॅटिक वगैरे थोडेफार असे लपून काढले आहेत मी. आणि शांततापूर्वक आहे इकडे. खूप खूपच शांतता. शांतता. आणि इथं तुम्ही म्हणजे उपासना वगैरे म्हणजे संन्यास वगैरे पण घेऊ शकता वगैरे. इथे 10 Meditation दिवसाचे वगैरे फ्री पण करू कोर्स आहे शकता. मेडिटेशनचे. तुम्हाला करायचे असतील तर करा. तिथे एकदम फ्री आहे. काहीच पैसे वगैरे नाही आहेत. आणि इथे खूप साऱ्या बुक आहेत अशा ज्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल हे सगळं लिहिलं आहे. ते सुद्धा आम्ही पण घेतलंय. 2 बुक आम्ही 2 घेतलेत. book आम्ही घेतले. हे बघा हे चित्र जे कधी आम्ही वाचले पण नव्हती अशी पुस्तकं आम्ही घेतली खरं तर. त्याबद्दल काही ना काहीतरी विचार मनात यावे. आणि असेच विचार आम्ही दुसऱ्यांना सांगू. हे याच्यासाठीच आम्ही पुस्तकं घेतलेत. अशी खूप शांतता इथे. व्ह्यू बघा व्ह्यू. आता आम्ही निघतोय इथून आणि हा शेताला घाट लागला. एक नंबर व्ह्यू आहे. एक नंबर. येताना दुसऱ्या साईडून होता आणि जाताना दुसऱ्या साईडून आहे. लाईफ खूप सुंदर आहे. जगता आलं पाहिजे. आमची गाडी समोर अजून 2 बायकर आहेत. चला निघूया. कुठे आपण आता? कुठे? नवी मुंबईला फक्त 50 किलोमीटर आहे आणि आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही इथे बसलो आहे. मस्त बटर रोटी आणि चिकन, बाजूला स्प्राईट.